विविध भारती पुणे ठळक बातम्या. आपल्या मंजूळ आणि भावस्पर्शी आवाजानं अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल मुंबईत त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 28 जानेवारी 1937 रोजी जन्मलेल्या सुमनताईंनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतली असंख्य गाणी आपल्या मधाळ आवाजानं अजरामर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह सिने आणि संगीत क्षेत्रातल्या अनेकांनी सुमनताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि अभिनेते पंडित चंद्रकांत लिमये यांचं काल हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं गुवाहाटी इथं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. नाट्य आणि शास्त्रीय गायक पंडित वसंतराव देशपांडे यांच्याकडे त्यांनी गुरुकुल पद्धतीनं गाण्याचं शिक्षण घेतलं होतं. आपल्या गायन आणि अभिनयानं शास्त्रीय संगीताची परंपरा जपत त्यांनी संगीत क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या विशेष निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी काल आर विमला यांच्याकडून निवासी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2009च्या तुकडीच्या सनदी अधिकारी असलेल्या सिंघल यांनी यापूर्वी अमरावती विभागीय आयुक्त, महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या सचिव तसंच सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आदी पदांवर काम केलं आहे. खासगी धाब्यांवर एसटी गाड्या थांबवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. सरनाईक काल रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. एसटी गाड्या प्रवाशांच्या जेवणासाठी अधिकृत स्थानकांवरच्या उपाहारगृहात थांबवणं बंधनकारक असतानाही काही चालक वाहक खासगी धाबा चालकांशी संधान साधून प्रवाशांना वेठीस धरतात. ही बाब गंभीर असून यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. याची दखल घेत त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.